वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। आणि ज्या व्हिडिओची तुम्ही वाट बघताय तो हा व्हिडिओ आहे आणि याच व्हिडिओ संदर्भात आपण जे आहे तुम्हाला दुपारी मी जे आहे अपडेट दिली होती। ठीक आहे, व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर सिलेक्शन जे आहे तुमचं एका गोष्टीवर होणार नाहीये, त्याच्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या पूर्ण गोष्टी एक्सप्लेन करून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे 3 दिवसानंतर व्हिडिओ येतोय। मी व्हिडिओ जो आहे आता जास्तीत जास्त क्वालिटीवर फोकस करतोय आणि फक्त युजफुल कंटेंट जेवढं देता येईल तुम्हाला तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे आतापासून व्हिडिओला लाईक करून द्या। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि इतर अभियोगापर्यंत नक्की पोहोचवा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचं नोटिफिकेशन मिळेल ऑलवर सेट करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन जी आहे किंवा आपली जी निवड असते ती निवड एका गोष्टीवर ठरत नाही। त्याच्यासाठी आता मी तुम्हाला काही 7 गोष्टी सांगणार आहे महत्त्वाच्या, त्यातल्या 2 जरी तुमच्या गोष्टी कमजोर असतील तरी सुद्धा तुमची निवड होणार नाही। ठीक आहे, रियालिटी आहे पण सत्य आहे, ते सगळं सांगतोय आणि कशा पद्धतीने काय आहे काय नाही सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। ठीक आहे, व्हिडिओमध्ये 7च्या 7 पॉईंट एक्सप्लेन करणार आहे 1 बाय 1 आणि 7ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे डिटेलमध्ये व्यवस्थित एक पॉईंट जो आहे तो ऐकत चला आणि एक पॉईंट जो आहे तो समजून घ्या। ठीक आहे, तुम्ही जे आहे हे पॉईंट लिहू सुद्धा शकता कोणकोणत्या गोष्टीवर जे आहे आपली निवड होणार आहे। ठीक आहे, आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे सगळ्यात पहिले अगोदर असणार आहे तुमचे मार्क्स। ठीक आहे, टेट एक्झाम मधला तुमचा जो स्कोर आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे। आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की जास्तीत जास्त अभियोगाधारकांना वाटतं की आपला स्कोर चांगला आहे म्हणजे आपली निवड होणार आहे। नाही, तसं नाही आहे। काय आहे रियालिटी बघा, फक्त ही सुरुवात आहे, अजून थोड्या काही गोष्टी तुम्हाला समजणं बाकी आहेत। कोणत्याही बघा, सगळ्यात पहिले अगोदर मार्क काय करतात ते सांगून देतो। मार्क फक्त तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये एंट्री देऊ शकतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट रँकिंग ठरवण्यासाठी मदत करते, पण ॲब्सोल्यूट रँकिंग मार्क्सवर ठरत नाही, वेगळ्या गोष्टींवर ठरते। नंतर आहे समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो। एक आहे 118 मार्क्सवाला एक विद्यार्थी आहे, ओपन आहे, मराठी आहे, मीडियमचा आणि सोशल सायन्स आहे। ठीक आहे, दुसऱ्या विद्यार्थ्याला 112 मार्क्स आहे, ओबीसी आहे आणि मॅथ आणि सायन्स आहे। ठीक आहे, इथे दोघांमध्ये फक्त 6 मार्क्सचा फरक आहे, पण सिलेक्शन चान्सेस एक तर समान असू शकतात किंवा एक तर उलटही असू शकतात, कारण की माहिती आहे तुम्हाला एका विद्यार्थ्याचं सोशल सायन्स आहे, एका विद्यार्थ्याचं मॅथ आणि सायन्स आहे, दोघांमध्ये मार्क्सचा सुद्धा डिफरन्स आहे। ठीक आहे, ह्या गोष्टी सांगितल्या आहेत मी तुम्हाला। आता मी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतोय। ठीक आहे, बघा आता सगळ्यात याच्यासोबतच मार्क्स काय करतात फक्त बघा, कारण मार्क्स हा फक्त रॉ स्कोर आहे। रँकिंग पुढे कॅटेगरी सब्जेक्ट मीडियमनुसार वेगळी बनते। जी रँकिंग बनते, निवड यादी जी बनवली जाते किंवा निवड यादी जी बनते त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत विचारात घेतल्या जातात, त्या कोणत्या आहेत बघा। पहिली आहे कॅटेगरी, दुसरा आहे सब्जेक्ट आणि तिसरा आहे मीडियम। ठीक आहे, आपण एकदा एक्सप्लेन करूया कशा कशा पद्धतीचा स्कोर आहे किंवा कशा कशा पद्धतीचा झोन आहे आपल्यासमोर। तर बघा, स्कोर झोन असलं ॲनालिसिस आपल्यासमोर आहे। बिलो 100 जे आहे हाय रिस्क झोनमध्ये आहे, हे विद्यार्थी जे आहेत जवळपास यांनी स्वतःचे मार्क्स जे आहेत खूप कमी आहे। बिलो 100 जर असेल तर 100 to 110 म्हणजे 100 ते 110 असतील तर स्ट्रॅटेजिक झोन आहे। 110 ते 125 किंवा 130 असेल तर कॉम्पिटिटिव्ह झोन आहे। इथे स्ट्रॅटेजिक झोन म्हणजे 100 ते 110 ज्यांना आहे त्यांना स्ट्रॅटेजी वापरावं लागेल। 110 ते 130 पर्यंत जे आहेत त्यांना कॉम्पिटिटिव्ह झोन म्हणजे इथं कॉम्पिटिशन जास्त असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा स्ट्रॅटेजिकच मूव्ह करावं लागेल इथे। आणि 130 प्लस जे आहे ते ॲडव्हान्टेज झोनमध्ये आहे, म्हणजे हे जवळपास असं म्हणू शकतो तुम्ही की सेक्युर विद्यार्थी म्हणू शकतो आपण। 130 प्लस विद्यार्थी जे आहेत ते किंवा 140 प्लस। ठीक आहे, आता आहे प्रत्येक झोनमध्ये सब्जेक्ट कॅटेगरी इम्पॅक्ट खूप मोठा होणार आहे। म्हणजे उदाहरणार्थ आता हे जे विद्यार्थी सांगितले मी तुम्हाला प्रत्येक झोनमध्ये, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा सब्जेक्ट वेगळा असणार, कॅटेगरी वेगळी असणार आहे। ठीक आहे, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जो सिलेक्शनवर परिणाम करतो तो आहे, पहिला सांगितलं मी मार्क्स, टेट स्कोअरमधला तुमचं टेट, तुम्ही एक तर टेट स्कोअर म्हणा किंवा एक तर मार्क्स म्हणा। ठीक आहे, पहिला जो परिणाम करणारा घटक आहे तो। दुसरा आहे कॅटेगरी। आता कॅटेगरी कशी परिणाम करते बघा, मेरिट यादी जी आहे ती वेगवेगळी बनते कशानुसार, कॅटेगरीनुसार। ठीक आहे, बघा आता मेरिट लिस्ट एकच नसते, ती कॅटेगरी वाईज बनते। आपण जे मेरिट लिस्ट बघतो तर ती कॅटेगरी वाईज असते आणि कॅटेगरीनुसार वेगवेगळा मेरिट सुद्धा लागतो। ठीक आहे, आता ते कसं बघा, इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते यातले बघा। सगळ्यात पहिले अगोदर ओपनचा जो मेरिट आहे तो सर्वात कॉम्पिटिटिव्ह असतो, म्हणजे सर्वात जास्त असतो ओपनचा जो मेरिट आहे तो। ओबीसी SC ST मध्ये कट ऑफ जो आहे तो वेगवेगळा असतो। आणि एवढंच नाही, बाकीचे जे कास्ट आहे VG आहे, NT आहे, NTB आहे, NTC आहे किंवा EWS आहे किंवा अदर कास्ट ज्या जेवढे असतील, SC BC असेल किंवा SBC असेल, या सर्व कास्टमध्ये जे आहे सगळ्या उमेदवारांचे जे हे आहे काय कट ऑफ जो आहे तो वेगवेगळा लागतो। नंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे, ज्यांचं समांतर आरक्षण आहे त्यांचं सुद्धा मेरिट किंवा त्यांची सुद्धा वेगळं रँकिंग लागते। कशानुसार बघा, कारण की उदाहरणार्थ महिला आहे, दिव्यांग आहे किंवा वेगवेगळे उमेदवार, प्रोजेक्ट अफेक्टेड, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक जे काही असतील ते या सगळ्यांचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशननुसार त्यांची रँकिंग जी आहे ती बनते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आता कधी कधी काय होतं, काही कॅटेगरीसाठी किंवा काही जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह असतात, त्याच्या ठिकाणी सिलेक्शन चान्सेस जे आहे वाढतात जर एखादा विद्यार्थी रिझर्व्ह असेल. उदाहरण तुम्ही आता जस्ट सांगितलं तुम्हाला समांतर आरक्षणानुसार. आता एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. बघा, समजा फॉर एक्झाम्पल सेम मार्क्स असले तरी ओपनमध्ये वेटिंग म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला ओपनमध्ये पर्टिक्युलर मार्क्स 130 आणि एखादा विद्यार्थी ओबीसीमध्ये त्याला सुद्धा 130 मार्क्स आहे. ठीक आहे, म्हणजे मार्क्स सेम आहे दोघांचे. पण मग ओपनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला वेटिंगवर राहावं लागू शकतं, कारण की बघा तुम्ही कॉम्पिटिशन जास्त आहे. आणि ओबीसीमध्ये विद्यार्थी जो आहे त्याचं सिलेक्शन झालेलं, कधी कधी त्याचं सिलेक्शन झालेलं सुद्धा ते जे आहे आपल्याला काही भरतीमध्ये पाहायला मिळालं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे जे आहे मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की जो तुमच्या भरती प्रक्रियेवर किंवा तुमची निवड होणार किंवा तुमचं सिलेक्शन होणार किंवा नाही होणार त्याच्यावर परिणाम करणार आहे, तो आहे तुमची कॅटेगरी. ठीक आहे, कॅटेगरीनुसार. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ही माहिती कुठेही मिळत नाही, मी माहिती आणण्यासाठी खूप 1-2 दिवस लागतोय, कारण की मला व्हिडिओ जे आहे ते आता क्वांटिटी वाढवायची, क्वालिटी इम्प्रूव्ह करायची मला. ठीक आहे, तिसरी जी गोष्ट आहे ती आहे मीडियम. आता मीडियममध्ये काय आहे बघा, तुमचं जे माध्यम आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये. ठीक आहे, आता फक्त टेटचा स्कोअर महत्त्वाचा आहे का? हो आहे. पण मग कॅटेगरी महत्त्वाची आहे का? हो, कॅटेगरी पण महत्त्वाची आहे. मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं, 7च्या 7 पॉईंट मला इम्पॉर्टंट लागणार आहे. 7च्या 7 पॉईंट. तर 2 पॉईंट तर झाले आपले, टेट स्कोअर आणि कॅटेगरी तर महत्त्वाचे आहेच. पण तिसरा महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे? मीडियम. आता तो कसा बघा, ग्राउंड रियालिटी काय आहे, मराठी मीडियममध्ये उमेदवार जास्त आहे, मग मराठी मीडियममध्ये स्पर्धासुद्धा जास्त असणार. करेक्ट. दुसरं जे आहे, आणि हां तुम्ही ॲग्री करताय किंवा नाही करताय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. दुसरं जे आहे इंग्लिश मीडियम जे आहे त्याच्यामध्ये मॉडरेट कॉम्पिटिशन आहे. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी कम्पेरेटिव्ह टू उर्दू आणि हिंदी मीडियम यांच्यापेक्षा थोडे जास्त आहेत. मग मॉडरेट कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये पाहायला मिळू शकतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा थोडी कमी राहील. कोणापेक्षा? मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांपेक्षा. पण मग मराठी मीडियमच्या, तुम्ही असं म्हणसाल मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला स्पर्धा नाही का, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला चान्स नाही का? मराठी मीडियमचे विद्यार्थी भरपूर आहे, जागासुद्धा भरपूर येतात मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. पण आपण गोष्ट काय करतोय, आपण पूर्ण ॲनालिसिस करतोय सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. आपण एका उमेदवाराशी लक्ष किंवा एका उमेदवारावर आपण कॉन्सन्ट्रेट करत नाहीये. ठीक आहे, सगळ्या भरती प्रक्रियेबद्दल बोलतोय आपण. तर जर समजा तुम्ही मराठी मीडियममध्ये येत आहे, तुमचा स्कोअर चांगला आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काही टेन्शन नाही आहे, तुम्ही आरामशी लागू शकता, कारण की मराठी मीडियमसाठी सुद्धा जागा जास्त येतात. वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8 सगळ्या ठिकाणी जागा जास्त असतात. आता मी काय सांगितलं तुम्हाला, इंग्लिश मीडियममध्ये मॉडरेट असतो जी कॉम्पिटिशन आहे ती. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, उर्दू आणि हिंदी मीडियम काही जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन जे आहे ते कमी राहू शकतं. ठीक आहे, मग आता इथं आपल्याला कन्सेप्ट काय समजली, यावरून कन्सेप्ट ही समजली, सेम मार्क्स आहे, सेम कॅटेगरी आहे, आपण मीडियम बदलला की कट ऑफ बदलतो. नाही आलं लक्षात? चला ठीक आहे, समजून सांगतो. समजा तेच एक उमेदवार आहे, आता आपण तेच मार्क्स धरायच्या. 130 मार्कवाला एक उमेदवार आहे, 130 मार्कवाला दुसरा उमेदवार आहे, मार्क्स सारखे आहे. ठीक आहे, आता असं धरा की दोन्ही उमेदवार एकाच कास्टचे आहे. 130 वाला ओबीसी आहे आणि 130 वाला एक ओबीसी आहे. ठीक आहे. हां, आता तुम्हाला काय सांगायचं, मला मीडियममधला फरक सांगायचा ना. मीडियम किती महत्त्वाचं आहे बघा. 130 वाला उमेदवार जो आहे तो ओबीसी आहे, त्याचं मीडियम उर्दू मीडियम आहे. ठीक आहे, किंवा त्याचं मीडियम इंग्लिश मीडियम आहे समजा. ठीक आहे, इंग्लिश मीडियमचं जागा मोजके असतात, इंग्लिश मीडियमवाले पण एवढे नाही आहेत. तर जर समजा 130 ओबीसी आणि इंग्लिश मीडियमवाला विद्यार्थी आहे, तसंच प्रकारे ओबीसी 130 आणि जो मराठी मीडियममध्ये येतोय, टी पेपर एक पास नाही आहे पण सोशल सायन्समध्ये येतोय, तर त्याला 130 मार्कसुद्धा जे आहे सफिशियंट नसणार आहे सिलेक्शन होण्यासाठी. हा फरक आहे कशाचा? मीडियमचा. म्हणजे मीडियम बदललं, माध्यम बदललं तुमचं, तर त्यावेळेस म्हणजे मराठी माध्यमाचा एक विद्यार्थी होता, एक इंग्लिश मीडियमचा होता, एकाचं सिलेक्शन झालं, एकाचं सिलेक्शन नाही झालं. कशामुळे झालं? फक्त मीडियममुळे. मीडियमचा सुद्धा परिणाम पडणार आहे कशावर? तुमच्या सिलेक्शनवर. तिसरी एक पण गोष्ट जी आहे आपल्याला मागे राहून ठेवणं चालणार नाही. मी काय सांगितलं, 7 पैकी 2 जरी गोष्टी नसतील तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार नाही. ठीक आहे. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 4, तो आहे सब्जेक्ट किंवा लेवल सप्लाय आणि डिमांड गेम. कसा बघा, वर्ग 1 ते 5 साठी पाहूया, वर्ग 6 ते 8 साठी पाहूया, 9 ते 10 आणि 11 12 साठी पाहूया. प्रॅक्टिकल फॅक्टर आहे बघा. 1 ते 5 साठी कोण एलिजिबल आहे? डीएड झालेले जे आहेत ते, आणि ज्यांचा टीईटी पेपर 1 पास आहे असे विद्यार्थी. डीएड धारकांची संख्या बीएडपेक्षा कमी आहे, वॅकन्सी जास्त येणार आहे, पण कॉम्पिटिशनचा व्हॉल्यूमसुद्धा जास्त असणार आहे. असं नाही की त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. डीएड धारकांना संधी आहे, मान्य आहे, पण त्यांच्यामध्ये थोडं कॉम्पिटिशन असणार आहे. त्याच्यामुळे डीएड धारक तुम्ही योग्य पसंतीक्रम देणं जे आहे, किंवा जर सप्लाय कमी झाला तर त्यावेळेस मात्र तुमचे चान्सेस जे आहे कॉम्पिटिशन वाढेल, आणि सप्लाय जर जास्त असला तर त्यावेळेस मात्र कॉम्पिटिशन कमी होईल. ठीक आहे. आता वर्ग 6 ते 8चा समजूया. वर्ग 6 ते 8मध्ये मॅथ्स सायन्स तुलनेने ॲडव्हान्टेज आहे त्यांना, की त्यांचा मेरिट जो आहे कमी लागतो, जागा जास्त येतात. सोशल सायन्समध्ये सॅच्युरेशन जास्त आहे. सॅच्युरेशन म्हणजे सोशल सायन्सच्या जागा कमी येतील, शिक्षक अतिरिक्त जास्त होतील, म्हणजे सोशल सायन्सचा थोडाफार जागा येतील, पण यांचा मेरिट थोडा जास्त राहू शकतो मॅथ आणि सायन्सच्या कंपॅरिझनमध्ये. ठीक आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की यांना 6 ते 8 साठी तुम्हाला पात्रता कोणती लागते? एक तर डीएड किंवा बीएड धारक आणि
तुमचं जे झालेलं पाहिजे तर तुमचं TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असला पाहिजे. ठीक आहे. हां, आता 9 ते 10ची गोष्ट करूया. 9 to 10th क्लास लेवल BEd मॅन्डेटरी आहे. तुम्ही BEd पास असणं आवश्यक आहे. गव्हर्नमेंट व्हॅकन्सी कमी येतात 9 ते 10साठी. मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला. एडेड किंवा प्रायव्हेट जागा जास्त येतात, खाजगीच्या जागा जास्त येतात. सब्जेक्ट स्पेसिफिक डिमांड असतो. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की सायन्स ज्या आहे त्यांच्यासाठी मॅथच्या जागा येतील, मॅथमॅटिक्सच्या जागा, काहींसाठी सायन्सच्या जागा येतील, काहींच्या मॅथ सायन्स दोन्ही जागा येतील 9 ते 10साठी. पण मराठी आर्टवाल्यांचं बघितलं वेगळं सब्जेक्ट आहे त्यांचे, कॉमर्सवाल्यांचे वेगळे आहे. ठीक आहे. आता इथे बघा, इथे ज्युनियर कॉलेजचं बघूया. आता हे झालं 9वी 10वीचं कळालं तुम्हाला. ओके. आता 11वी 12वी ज्युनियर कॉलेज लेवल बघूया कशी आहे. तुम्हाला PG लागते. इथे तुम्हाला 9 10ला ग्रॅज्युएशन कंपल्सरी लागतं. इथे 11वी 12वीला PG लागते. BEd कंपल्सरी आहे. इथे DEd चालणार नाही. गव्हर्नमेंट सीट्स मर्यादित आहे, म्हणजे इथे सुद्धा गव्हर्नमेंटच्या सीट जास्त नाही आहेत, पण प्रायव्हेट सीट ज्या आहेत त्या खूप जास्त आहेत. ठीक आहे. म्हणजे प्रायव्हेटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पण इथे सुद्धा कशावर असतो इथे सुद्धा काय आहे तर इथे सुद्धा तुम्हाला सब्जेक्टनुसार जागा येतात. याच्यानुसार तुमच्या स्ट्रीमनुसार सुद्धा जागा येतात. आर्ट, कॉमर्स, सायन्स याच्यानुसार जागा येतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे आहे तुमची निवड होते. ठीक आहे. आता तुम्हाला इथे कळलं की बुवा हे सुद्धा महत्त्वाचं आहे काय की तुमचा सब्जेक्ट किती महत्त्वाचा आहे किंवा तुमची लेवल कोणती आहे. म्हणजे डिमांड गेम समजला तुम्हाला. जर तुमचा सब्जेक्ट कोणताही असेल, आता समजा फॉर एक्झाम्पल मलाच धरा, माझं एक एक्झाम्पल आहे. मी मॅथ आणि सायन्स पेपर 2 पास आहे, पेपर 1 सुद्धा पास आहे, माझं BEd आहे, BSc MSc झालेली आहे. मग मी वर्ग 1 ते 5साठी एलिजिबल आहे का? अजिबात नाही. मी कटलो 1 ते 5मधून. 6 ते 8साठी एलिजिबल आहे का? हो. मॅथ आणि सायन्ससाठी मी एलिजिबल आहे. ठीक आहे. मला तिथं स्कोप आहे. नंतर समजा 9 ते 10साठी एलिजिबल आहे का? हो. पण माझे मार्क्स कमी आहे, मला 9 ते 10ला अप्लाय करायचं नाही. 11वी 12वीसाठी एलिजिबल आहे का? हो. पण मला तिथं मार्क्स कमी आहे, तिथं सुद्धा मी अप्लाय करू शकत नाही. म्हणजे मी टार्गेट करणार कशाला? फक्त 6 ते 8 आणि मॅथला सायन्सला. ठीक आहे. कळते तुम्हाला? ओके. कशानुसार ठरलं हे ठरलं आहे माझ्या सब्जेक्टनुसार आणि लेवलनुसार. ठीक आहे. आणि कोणकोणत्या लेवलला कोणकोणत्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. आता बोलूया 5वा मुद्दा, व्हॅकन्सी जे आहेत. इथे कट ऑफ जो आहे लॉजिकली बदलतो. कसा बदलतो ते बघा. आता व्हॅकन्सीज कशा आहेत आणि तुम्हाला माहिती आहे व्हॅकन्सीचा परिणाम मेरिटवर कसा होतो. व्हॅकन्सीज जास्त आल्या तर परिणाम मेरिट जो आहे तो खाली येणार. व्हॅकन्सी कमी आल्या तर मेरिट वर जाणार. ठीक आहे. आता बघा, लोक म्हणतात व्हॅकन्सी जास्त आल्या की कट ऑफ कमी लागतो, पण हे 100% सत्य नाही आहे. का सांगतो? कारण काय? कॅटेगरी वाईज मेरिट जो आहे बदललेला असतो किंवा विभागलेला असतो. सब्जेक्ट वाईज विभागलेला असते. मीडियम वाईज सुद्धा व्हॅकन्सी जी आहे. आता हां, हे सांगायचं राहिलं तुम्हाला. कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी विभागलेली असते. म्हणजे SC साठी एवढ्या जागा, OBCसाठी एवढ्या, ओपनसाठी एवढ्या. तुम्ही जर बाकीचं सगळं समजून घ्या. सब्जेक्ट वाईज सुद्धा विभागलेले असतात. मॅथ सायन्ससाठी एवढ्या जागा, सोशल सायन्ससाठी एवढ्या जागा आणि ऑल सब्जेक्ट किंवा लँग्वेज विषयासाठी एवढ्या जागा. ठीक आहे. मीडियम वाईज सुद्धा व्हॅकन्सी विभागलेली असते. मराठी मीडियमसाठी या जागा, उर्दू मीडियमसाठी या जागा, हिंदी मीडियम किंवा इंग्लिश मीडियमसाठी या जागा. डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा व्हॅकन्सी बदललेली असते. रायगड जिल्ह्यामध्ये एवढ्या जागा, पालघर जिल्ह्यामध्ये थोड्या जास्त जागा, नंतर मराठवाड्यामधला एखादा जिल्हा त्याच्यामध्ये कमी जागा. तर व्हॅकन्सी ज्या आहेत, टोटल व्हॅकन्सी ज्या असतात त्या प्रत्येक ठिकाणी ज्या आहेत वेगवेगळ्या असतात. आणि व्हॅकन्सीचा सुद्धा परिणाम होतो कशावर? तुमच्या सिलेक्शनवर. कळतं आहे? कुठून आणलं एवढं सगळं रिसर्च करावं लागतो तर त्या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे. ओके. पुढच्या गोष्टी आहे. पुढचा नंबर जो आहे तो आहे 6, प्रिफरन्स ऑर्डर का महत्त्वाची आहे? आतापर्यंत मी ओढू सांगत होतो कमेंट्स बॉक्समध्ये की खरोखर सिलेक्शन होताना किंवा निवड देताना किंवा चॉईस करताना ज्यावेळेस जाहिराती येतील पवित्र पोर्टलवर तर प्रिफरन्स खूप महत्त्वाचे आहे. ते कसे महत्त्वाचे आहे ते बघा. आता प्रिफरन्स ऑर्डर फायनल ॲलोकेशन गेम, सगळ्यात महत्त्वाचं ॲलोकेशन गेम याच्यावर ठरणार आहे. ठीक आहे. हा सर्वात जास्त इग्नोर केला जाणारा फॅक्टर आहे. मुलं याच्याकडे दुर्लक्ष करतात. काय जाहिराती येतात, जाहिरातींना काय फक्त टप ठप्पे ठेवून द्यायचे, चॉईस देऊन टाकायचे, जेवढे पसंती क्रम आले तेवढे सगळे द्यायचे. आतापर्यंत असं होतं. पण आता 50 आले. फक्त 50 पसंतीक्रम विदाऊटसाठी, 50 पसंतीक्रम विथसाठी. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बघा की तुम्हाला कुठेही पसंतीक्रम देऊन चालणार नाही. कशा पद्धतीने बघा, जो फॅक्टर जास्त इग्नोर केला जात होता आतापर्यंत त्याच फॅक्टरवर यावर्षी निवड होणार आहे. कशावर? प्रिफरन्सवर. तुमच्या जाहिराती आल्या, तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याने योग्य पसंतीक्रम दिला त्याची निवड होईल. तुम्ही चुकीचा पसंतीक्रम दिला किंवा चुकीच्या जाहिरातीला पसंतीक्रम दिला तर तुमची निवड होणार नाही. ठीक आहे. हा सर्वात जास्त इग्नोर केला जाणारा फॅक्टर आहे. सिलेक्शन कसं होतं? मेरिट रँकनुसार. हायेस्ट रँक फर्स्ट प्रिफरन्स, नेक्स्ट त्याच्या अवेलेबल प्रिफरन्स जो आहे त्याला. आणि जर तुम्ही हाय डिमांड डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट दिला, रँकिंग थोडी मागे असेल तर सीट मिस होऊ शकते. नाही कळालं? चला ठीक आहे. जर समजा तुमचा स्कोअर कमी आहे आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोअर जास्त आहे, मग ज्या उमेदवाराचा स्कोअर जास्त आहे त्यानं सुद्धा तोच पसंतीक्रम दिला
तुमचे मार्क्स कमी त्यांना सुद्धा तुम्ही सुद्धा तोच पसंतीक्रम दिला, काही काही विद्यार्थ्यांनी तिथंच पसंतीक्रम दिला. मग जोपर्यंत तुमच्या मार्क्सपर्यंत मेरिट येणार नाही तोपर्यंत तुमचा नंबर लागलाच नाही. हायेस्टवाले घेतले, तुमचा नंबर लागलाच नाही. कारण का? तुम्ही अशा ठिकाणी पसंतीक्रम दिला आहे जिथं जास्त डिमांड होती. ठीक आहे. प्रिफरन्स ऑर्डर किती मॅटर करते कळालं? ओके, कळालं असेल आय थिंक तुम्हाला. याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन केलं असतं मी, पण तुम्हाला समजलं असेल कदाचित. ठीक आहे. ओके. एलिजिबिलिटी आता सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. TET क्वालिफिकेशन फिल्टर. इथे उमेदवार जे आहे कटोती होती उमेदवारांमध्ये. फक्त काही उमेदवारच काही ठिकाणी अप्लाय करू शकतात. ते फक्त कशानुसार? एलिजिबिलिटीनुसार किंवा पात्रतेनुसार. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे D.Ed धारक 1 ते 5 साठीच D.Ed धारकच लागतात. 9वी 10वी 11वी 12वीला अप्लाय करायचं असलं तर B.Ed धारकच लागतात. 1 ते 5ला अप्लाय करायचं असलं तर TET पेपर क्रमांक 1 लागतो. वर्ग 6 ते 8ला अप्लाय करायचं असलं तर TET पेपर क्रमांक 2 लागतो. तो सुद्धा मॅथ आणि सायन्सला अप्लाय करायचं असलं तर मॅथ आणि सायन्समधून, सोशल सायन्सला अप्लाय करायचं असलं तर सोशल सायन्समधून. म्हणजे हे काय झालं? हे सुद्धा एक फिल्टर आहे ज्याच्यामधून चाळणी केल्या जाते आणि फक्त जे महत्त्वाचे विद्यार्थी आहेत त्यांनाच फक्त घेतलं जातं, बाकीच्या विद्यार्थ्यांना घेतल्या जात नाही. ठीक आहे. आता कंप्लीट फॉर्म्युला समजून घेऊया कशा पद्धतीने आहे. ठीक आहे. आता हे काळजीपूर्वक आहे का? सगळ्यात अगोदर सिलेक्शन मार्क्स बेस स्कोअर आहे. फक्त हा स्कोअर फक्त बेस आहे की ज्याच्यावर तुमचं सिलेक्शन ठरतं. पण ॲक्च्युली काही गोष्टी अजूनसुद्धा आहेत ज्या खूप महत्त्वाच्या असतात सिलेक्शनमध्ये. 1 कॅटेगरी रँक. 2 मीडियम कॉम्पिटिशन. तुमच्या मीडियममध्ये किती कॉम्पिटिशन आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, त्याच्यामध्ये रँक किती आहे तुमची. ठीक आहे. मीडियम कॉम्पिटिशन. दुसरा. तिसरा सब्जेक्ट डिमांड. तुमचा सब्जेक्ट कोणता आहे आणि त्याला डिमांड किती आहे. म्हणजे मॅथ आणि सायन्स आहे तुम्हाला डिमांड आहे. मी एखादा समजा मी सोशल सायन्सवाला आहे, तुम्हाला डिमांड नाही. ठीक आहे. आणि हां अजून एक सांगतो. आता याच्यामध्ये काय होतं, काही एखाद्या सब्जेक्ट वाईज आता मी उदाहरणं देतोय तर सोशल सायन्सच्या जागा येतील, मॅथ आणि सायन्सच्या जागासुद्धा येतील, सगळ्या विषयाच्या जागा येतील. त्याच्यामुळं माझं काम आहे एक्सप्लेन करून सांगणं, तुमच्यापर्यंत फक्त महत्त्वपूर्ण व्यवस्थित माहिती सांगणे, डिलिव्हर करणे. त्यानंतर तुम्ही योग्य डायरेक्शननं पाऊल उचलायचं. ठीक आहे. ओके. नंतर आहे तिसरा सब्जेक्ट डिमांड. तुमच्या सब्जेक्टमध्ये किती डिमांड आहे ते सांगितलं मी आत्ताच. वॅकन्सी अवेलेबिलिटी. कोणत्या ठिकाणी किती वॅकन्सीज आहे त्यानुसार जास्त वॅकन्सी जिथे आहे तिथे द्यायचं किंवा नाही द्यायचं, मग जिथे कळलं तुम्हाला. नंतर प्रिफरन्स स्ट्रॅटेजी जी आहे ती प्रिफरन्स स्ट्रॅटेजी. हां एक गोष्ट, तुम्ही तुमच्या मनाला प्रिफरन्स द्या, माझ्या मनाला नको देऊ, तुम्हाला जिथं द्यायचं तिथं द्या. ठीक आहे. ओके. हे डिस्क्लेमर आहे. ओके. दुसरं आहे प्रिफरन्स स्ट्रॅटेजी. प्रिफरन्स स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने प्रिफरन्स देता त्यावर. आणि एलिजिबिलिटी स्टेटस. तुमची TET पास आहे किंवा नाही, तुम्ही D.Ed आहे का B.Ed आहे यानुसार सुद्धा जे आहे सिलेक्शन प्रोसेसवर परिणाम होतो. तर जर या 7 पैकी 2 फॅक्टर जरी कमजोर असतील तरीसुद्धा हाय मार्क असूनही सिलेक्शन अडवू शकतो. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सुचवा खरोखर मी जे तुम्हाला 7 मुद्दे सांगितले त्या 7 मुद्द्यापैकी 2 जरी मुद्दे नसतील, कमजोर असतील, तरीसुद्धा तुमचे मार्क जास्त जरी असले तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन अडकू शकतं. ठीक आहे. आणि आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण गोष्टी कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि जास्त पॅनिक व्हायचं नाही. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. मार्क्स, कॅटेगरी, मीडियम, सब्जेक्ट, वॅकन्सी, प्रिफरन्स ऑर्डर, TET. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपलं क्वालिफिकेशन किती आहे, आपण काय काय पास आहोत, आपला स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे, आपला सब्जेक्ट कोणता आहे, आपलं मीडियम कोणतं आहे, आपल्या कास्टमध्ये व्हॅकन्सी किती आहे, कास्टसाठी व्हॅकन्सी किती आल्या, आपल्या वर्गासाठी किती आल्या, यानुसार विचार करायचा आणि योग्य चॉईस प्रिफरन्सला द्यायचा आणि नंतर जाहिरातीनं पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायची. ठीक आहे. याच्यानुसारच तुमचं सिलेक्शन होणार. आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे खूप गोष्टी केल्यानंतर, सगळ्या गोष्टी केल्यानंतर मिळाली, तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचली. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला हाईप करा कारण की हा जास्तीत जास्त रेकमेंड केला जातो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच पद्धतीचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट आणि फक्त महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहे तुम्हाला यासमोर मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन मिळेल ऑलवर सेट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि तुमचा एक जो आहे महत्त्वपूर्ण ओपिनियन किंवा तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. थँक्यू सो मच.